आज आपण सांडग्याची काळ्या मसाल्याची रस्सा भाजी करणार आहोत। आधी आपल्याला सांडगे चांगले तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचे आहेत। सांडगे चांगले तेलावरती खरपूस भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यामध्ये परत थोडंसं तेल, थोडंसं कढीपत्ता, ठेचलेला लसूण छानपैकी हलवून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये थोडी धना पावडर, थोडी हळद, थोडी लाल तिखट आणि घरचा काळा मसाला टाकायचा आहे आणि थोडा गरम मसाला टाकायचा आहे। हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आपण ही भाजी कोणतंही वाटण न करता करत आहोत। यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर चांगलं उकळी येऊ द्यायची आहे। नंतर एका छोट्या याच्यामध्ये आपल्याला कणी घ्यायची आहे। कोणी त्याला येसूर पण म्हणतं। थोडी कोथिंबीर टाकली, 1 चमचा कणी घ्यायची आहे। ती थोडंसं गार पाण्यामध्येच मिक्स करून घ्यायची आहे। थोडं पाणी टाकून हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या नाही होत। चांगलं हलवून ते रस्स्यामध्ये ओतून द्यायचं आहे। चांगली उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये ते हे टाकून द्यायचे भाजलेले सांडगे। भाजलेले सांडगे टाकल्यानंतर चांगली परत उकळी येऊ द्यायची आहे। झाली अशा प्रकारे आपली झटपट सांडग्याची काळ्या मसाल्यातील भाजी।